काढून द्या. बॅट्समनचं नाव सांगायचं आहे. आपली बॅटिंग आहे तोपर्यंत एक प्लेअर इकडे उभा केला तर अतिउत्तम. पुन्हा एकदा चांगला चेंडू. हो हो, कलात्मक क्लासिकल फटकेबाजी पाहायला मिळते. इथे नव्हती ताकद, इथे होती नजाकत. आणि नजाकत भरा, नजाकत आणि हरकत इथे मात्र नक्कीच पाहायला मिळते. एक षटकाचा घ्यायला संपुष्टात. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या होते 13 धावा. नवीन गोलंदाज कोण येईल पाहणं गरजेचं असेल. अजय संघ गोलंदाजचं नाव सांगायचंय. गुलाम, गुलाम आणि नवनीत हे समीकरण पाहायला मिळेल. सूरज यांच्या बॅटमधून एक चांगला कलात्मक क्लासिकल चौकार पाहायला मिळाला. चला वळूया मैदानाच्या दिशेने. पुन्हा एकदा गुलाम. एक सिंगल चला वळे मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कर. गोलंदाज गुलाम. पहिल्या चेंडूवरती एकेरी धाव. पुन्हा एकदा आडव्या पट्ट्याने घेऊन काढलाय चेंडू. एक धाव नक्की अर्जित केली धावपटलावरती. धावसंख्येत एकने वाढ. सूरज पाहिला ना तर मात्र अक्रमपणा त्याच्याकडे आहे. त्याचे स्ट्रोक पाहिले ना तो प्रयत्न करतोय. चांगला चेंडू मारण्याचा प्रयत्न होता परंतु थोडासा चेंडूने स्लोवर वन झाला आणि फटका फसला गेला. गुलाम चांगली गोलंदाजी करताना पाहिलं. फलंदाज ज्या जोश मध्ये उभा राहतो ना परंतु पुन्हा एकदा सूरज. छोटासा कलाकार मोठी कलाकृती सादर करणार का पाहणं गरजेचं असेल. चांगली गोलंदाजी. नो इथे मात्र पंचांचा नोचा इशारा. एकदा पूर्ण केली. थोडंसं मिडफील्ड होताना पाहायला मिळतंय. दुहेरी धावीचा प्रयत्न केला गेला आणि 2 धावा यशस्वीता पूर्ण केल्या गेल्या. धाव संख्येत 2 ने वाढ प्लस नो. टोटल 3 धावा. नक्कीच 3 धावा येताना पाहायला मिळत आहेत.
फ्री हिट. नक्कीच उघडा डोळे, बघा नीट. चेंडू असेल फ्री हिट. ब्रेड बटर विथ जॅम. रिवर्स. परंतु क्षेत्ररक्षक ज्या ठिकाणी तैनात आहे तिथेच रिवर्स खेळताना पाहायला मिळाला. धावसंख्या जर विचार केला तर धावसंख्या धावपटल्यावरती अर्जित केला ते 1 धावा. धावसंख्येत एकने वाढ होईल. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 20 धावा. गोटप्याचा चेंडू होता, भिरकावून दिला. गुलाम पाहिला तर कधी ऑफ ब्रेक कधी लेग ब्रेक. बोटांमधली जादू इथे मैदानामध्ये उतरवताना पाहायला मिळतोय. फिरकी फिरकी पट्टू, फिरकी गोलंदाज म्हणून त्याच्याकडे नक्कीच पाहिला जाईल. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या होते 22 धावा. चांगली गोलंदाजी पाहिला तर लेग ब्रेक ऑफ ब्रेक दोन्ही कॉम्बिनेशन करून मात्र गोलंदाजच्या पटलावरती अधिराज्य करताना कायला मिळत आहे. फलंदाज ज्या मोमेंट मध्ये उभा राहतो परंतु त्याला थोडस जखडून ठेवलं जात आहे, विचार विनिमय करायला लावला जातोय. पुन्हा एकदा शेटच्या दिशेने चढवला चेंडू. क्षेत्ररक्षक पोहोचणार का पाहणं गरजेचं असेल. आणि चांगलं क्षेत्ररक्षक चेंडू पडल्यानंतर थोडंसं स्लो होताना पाहायला मिळाला. चांगल्या 2 धावा येताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्येत 2 ने वाढ होईल. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या होते 1 शॉट. ओके सर, 1 शॉट येताना पाहायला मिळतात. दुसऱ्या धावाची घाई करताना मात्र मेहनत इथं वाया जाताना पाहायला मिळाली. आताची एकच धाव. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्येत 24, माफ करा 23. 1 शॉट दिला 23. 2 षटकाचा खेळा संपुष्टात. धावसंख्येत 23. त्याला जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो, जास्त टीम मीटिंग घेऊ नका. चला, विनंती असेल जास्त टीम मीटिंग घेऊ नका, थोडं स्पीडअप घ्या. विनंती असेल दोन्ही संघ. चला, पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय ओम पांडे. फलंदाजी मार्कवर एका बाजूला असेल सूरज आणि नवनीत ही जोडी खेळताना पाहायला मिळते. हो हो, चांगला फटका सजला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. इथे मात्र चांगलं जजमेंट पाहायला मिळते. पहिल्यांदा विचार केला असेल जेल वरती जाऊ का, नंतर विचार केला जेल वरती गेलो आणि चुकून चेंडू जेल ड्रॉप झाला तर चेंडू तुझा बाउंड्री लाईन वरती जाऊ शकतो. थोडीशी मनस्थिती, थोडीशी द्विधा मनस्थिती पाहायला मिळाली. पण तू का जेल कदाचित झाला असता, जेल वरती जर गेले असते, परंतु जजमेंट घेणं गरजेचं असतं. चौकार तर नक्की अडवला गेला. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न चांगला होता. एकदा पूर्ण केली, दुसऱ्याचा प्रयत्न केला जातोय. तर दुपारच्या सत्रामध्ये मोठे फटके यायला मिळत नाहीत, परंतु ज्या दुपारच्या सत्रामध्ये गरज असते, कारण की खेळपट्टी जेवढी गरम तापलेली असते तेवढे मोठे फटके, जेवढे चेंडू बॅट वरती येतात. आणि ज्यावेळी संध्याकाळचा वेळ पाहिला तर जेव्हा शांत आणि थंडी पडते तर खेळपट्टी कुठेतरी संत होताना पाहायला मिळते. पण दुपारच्या सत्रामध्ये मोठे फटके येणं गरजेचं असतं. तर आपण खेळामध्ये पाहिलं तर दुपारच्या सत्रामध्ये षटकार येताना पाहायला मिळतात. पुन्हा एकदा सूरज इथे चमकताना पाहायला मिळतोय रखरखत्या उन्हामध्ये. थोडीशी दिशाहीन गोलंदाजी
कदाचित सूरजच्या बॅटचा टान्स पाहून कदाचित गोलंदाज म्हटला एस वाईटच्या स्वरूपात दंडित केला ते गोलंदाजाला. आपण दोन्ही पंच पाहता, एका बाजूला धनंजय कोळीसर तर दुसऱ्या बाजूला अमित गोलपकर सर, एक नावाजलेले पंच KSKच्या माध्यमातून सातत्यानं आपण नेहमी पाहतो. तेच इथे मात्र या विरारच्या नगरीमध्ये या ओपन गटासाठी सुद्धा चांगलं सूर्या नायडू, माफ करा, फलंदाजी मार्कवर फलंदाज सूर्या नायडू. रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न फसला जातोय, कारण जेव्हा पण बोला तर रिव्हर्स झाला तर आबाद नाही तर बरबाद. इथे मात्र बरबाद होताना पाहायला मिळतोय. डॉट चेंडू येताना पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. ओम पांडे चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्क वरती. पुन्हा एकदा ओम पांडे सज्ज होताना पाहायला मिळतोय. सूर्या हो उंच मारण्याचा प्रयत्न होता, परंतु फटका फसला जातोय. स्वतः क्षेत्र गोलंदाज आपल्या आणि ते कॉटन बोल्टचा विकेट येताना पाहायला मिळतोय. गोलंदाज स्वतः मात्र रनअप करत चेंडू खाली पोहोचला, शेवटच्या क्षणापर्यंत नजरा रोखून धरल्या आणि मात्र कॉटन बोल्टचा विकेट होताना पाहायला मिळतोय. सूर्या ज्याच्याकडे चमकम होती तो मात्र तंबूच्या आशेला जाताना पाहायला मिळतोय. ऐकूया डीजे मार्फत एक सूर्य संगीत. विकेट गिरतावा संगीत बसवा डीजे. फेअर परतावं लागतं. एकही धावा खर्ची न करता गोल्डन डकचा शिकार होताना पाहायला मिळतोय. मोठे मनसुबे स्पष्ट करायचे होते, आज मला चांगली खेळ करायची होती, मणी बाळगलं स्वप्न इथे कुठेतरी मात्र अपुरं ठरताना पाहायला मिळते. शेवटचा चेंडू शेषाच्या षटकामधील हॅट्रिक बॉल आजच्या दिवसातील आपण पाहतोय. मनसे चषक 2025 यामधला हॅट्रिक मॅन म्हणून ओम पांडे या नावाची चर्चा होणार का, रंगणार का, पाहणं गरजेचं असेल. जेलची संधी होती, प्रयत्न करणं गरजेचं होतं. कदाचित हॅट्रिक मिळाली असती, परंतु संयम दाखवला आणि मात्र नक्कीच निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळाला. दादा एकदा बॅट्समनचं नाव सांगायचंय. न्यू बॅट्समन किशोर साई. धाव संख्या होते 26. 3 षटकाचा खेळाला संपुष्टात. धाव संख्या 26. गोलंदाजी मार्कवर येतोय अल्ताफ.
अल्ताफ गोलंदाजी मार्ग मारण्याचा प्रयत्न चांगला होता. इथे मात्र पुन्हा एकदा विकेटचं बदल होताना पाहायला मिळत आहे आणि नवनीतची खेळ ते संपुष्टामध्ये. इथे मात्र नक्कीच मुंबई संघ. चला या पुढचा होणार सामना असेल ओम साई विपक्ष म्हाडा. दोन्ही संघांना विनंती असेल नाणेफेकीसाठी यायचंय हाफ इनिंग नंतर. अजून एक षटक असेल याच्यानंतर नंतर मात्र नक्कीच आपण यायचं आहे. इथे मात्र नक्कीच मुंबई खेतवाडी मुंबई थोडीशी मात्र बॅकफुटला जाताना पाहायला मिळते. बॅक टू बॅक विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. आतापर्यंत पाहिलं तर 4 गडी तंबूच्या आश्रयाला विसावा घेताना पाहायला मिळत आहेत. चला थोडं स्पीडअप घ्यायचं, जास्त वेळ घालू नका. नौका फलंदाज किशोर बॅट्समन विचार ना. किशोर बॅट्समन इम्रान.
पुन्हा एक धाव, धावसंख्या देखणे वाढ, धावसंख्या होते 40 धावा. 4 षटकाचा खेळाला संपुष्टात, सरासरी 10च्या सरासरी खेळत असलेला संघ पाहायला मिळतो. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 40. चला नौका गोलंदाज. अशफाक. पुन्हा एकदा इम्रानसाठी आता बक्षीस वाढवलं गेलं. इम्रान तू षटकार मार अशी विशालदादा पाटील यांची नक्कीच इच्छा आहे. सलग 3 षटकारला 1000 रुपयाचं पारितोषिक. 500 वरून 1000 रुपये. पण इम्रान तू षटकार मार. सलग 3 षटकारला 1000 रुपयाचं पारितोषिक. ओ लेग ब्रेकचा प्रयत्न होता परंतु पंचांच्या समांतर अवंतर वाईटच्या सोबत एक धाव. धावसंख्या देखणे वाढ होईल. धावसंख्या होते 41. पुन्हा एकदा विशालदादा पाटील यांच्याकडून इम्रानच्या सलग 3 साठी 1000 रुपयाचं पारितोषिक. पुन्हा एकदा लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न होता परंतु सिमेंट पिच आहे, जास्त उसळी घेणार नाही. चेंडू टन सुद्धा. पुन्हा एकदा आदरणीय सन्माननीय कोळीसर यांच्यामार्फत वाईटचा इशारा दिला. तो वाईटच्या स्वरूपात दंडित केलं गेलं. गोलंदाजाला पुन्हा 1 धावेने वाढ होईल. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या 42. 42 धावा. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता. एकच धाव. धावसंख्या दुसऱ्या धावचा प्रयत्न करणार का? दुहेरी धाव अर्जित केली गेली. थ्रो नॉस्टॅकेंड कडून आला होता आणि विकेटचं पतन होताना पाहायला मिळत आहे. आणि इम्रानची खेळ संपुष्टात आणि विशालदादाचे 1000 रुपये वाचले. त्याला या पुढचा होणार सामना असेल ओम साई विपक्ष म्हाडा. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल आपण सज्ज राहायचं टॉस्का बॉक्स मध्ये. न्यू बॅटर नौका फलंदाज किशोर. बॅट्समनचं नाव किशोर सर. बॅट्समनचं नाव विचारा ना. संकेत. कृपया विनंती असेल इथून पुढे होणाऱ्या प्रत्येक सामन्यासाठी 12th मॅन कंपल्सरी असेल. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. इथून पुढे होणारे सर्व सामने आणि याच्या आधी झालेले सामने सुद्धा कंपल्सरी असेल 12th मॅन. अतिरिक्त खेळाडू इथे नाव सांगण्यासाठी येणं अनिवार्य असेल. त्याला वळ मैदानाच्या दिशेने इथे मात्र की इम्रान स्ट्राईक गडीच्या नादामध्ये तंबूच्या आशेला गेला. पुन्हा एकदा इथे विकेट तर नक्की आलाय परंतु यस इट इज वाईट. पंचांच्या समांतर पुन्हा अवंतर एक धाव. धावसंख्येत पुन्हा 1ने वाढ होताना पाहायला मिळते. पण जमेची बाजू असेल 1 धाव एक्स्ट्रा तर लॉस असेल विकेटचं पतन. चला संकेत थोडं स्पीडअप घ्यायचं विनंती असेल. संकेत सुद्धा आल्या बावली माघारी. गोल्डन डकचा शिकार 0 नंबरचा चष्मा परिधान करून मात्र पुन्हा एकदा तंबूच्या आशयाला येताना पाहायला मिळतोय.
आतापर्यंत पाहिलं तर एक चेंडू पहिला डॉट होता, तदनंतर वाईट वाईट, तदनंतर सिंगल धाव आणि आत्ताचा पुसदा वाईट. म्हणजे केवळ दोनच चेंडूचा खेळ संपुष्टात आलाय. 2-3 वाईट येताना पाहायला मिळतोय. नौका फलंदाज मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय. संकेत बॅट्समनचं नाव संकेत उल्फान. अडवा पट्टा घेण्याचा प्रयत्न होता. चांगला चेंडू सजवलेला. क्षेत्ररक्षक राहिला दूर. क्षेत्ररक्षक हाय बाय करत चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. येतोय चौकार. 4 धावांसाठी धावसंख्येत 4 ने वाढ. या शेवटच्या 3 चेंडू मध्ये जर षटकार आला तर आदरणीय सन्माननीय रवी पवार साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. दोन्ही फलंदाजांसाठी संधी असेल. या शेवटच्या 3 मध्ये जर षटकार आला तर आदरणीय सन्मान रवी पवार साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. एकदा पूर्ण केले. दुसऱ्याचा प्रयत्न. चांगला रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतो. धावचीची संधी, परंतु यस पंचांचं बोट आकाशाकडे. इट इज विकेट आणि डीजे. विकेटचं बदल येताना पाहायला मिळालं. शेवटचे 2 चेंडू शेष असतील. पुन्हा डॉट चेंडू. आता शेवटच्या चेंडूवरती जर षटकार मारला तर आदरणीय सन्मान रवी पवार साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. या शेवटच्या चेंडूवरती षटकार मारणार का? 500 रुपयाचा मानकरी ठरणार का? पण गोलंदाज चांगला फिरकीपट्टू म्हणून ज्याच्याकडे पाहिला तर. आणि हा चेंडू चौकार. 500 रुपये नक्कीच वाचले. चौकार येताना पाहायला मिळतं. चौकार समय धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 54 धावा. विजयासाठी लक्ष असेल 55 धावा. त्याला या पुढचा होणारा सामना असेल श्री साई विपक्ष म्हाडा. दोन्ही संघनायकांना विनंती ओम साई, माफ करा, ओम साई विपक्ष म्हाडा.
चला शेवटचा कॉल असेल ओम साई. ओम साई शेवटचा कॉल असेल. आदरणीय सन्माननीय जय सर, जय जगतापकर सर यांच्या, जय जगतापकर सर यांच्या, जैतापकर यांच्या शुभास्ते नाणेफेकीचा कॉल घेतला जाईल. स्वरा 11 म्हाडा चूज द टॉस, स्विंग द कॉइन, कॉल हेड. हेड तर नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. डिसेंट काय असेल? आम्ही फिल्डिंग करणार पहिलं. 5 षटकांचा सामना असेल. किती धावांपर्यंत रोखण्याचा मानस असेल? आम्ही त्यांना 40 ते 50 पर्यंत रोखायचा प्रयत्न करू, थांबवायचं. टीम मध्ये कोण स्टार प्लेयर नाही, आम्ही स्टार प्लेयर कोण नाही, म्हणजे आपले जे लोकल प्लेयर आहेत तेच आमच्यासाठी स्टार आहेत. धन्यवाद धन्यवाद. लोकलला तर आपलं स्टार बनवणं हेच आपलं परम कर्तव्य असेल. धन्यवाद. तर तुम्हाला प्रथम फलंदाजी करायची, बॅटिंग करायची आहे. तर त्यांनी 40-50 धावांपर्यंत रोखण्याचा मानस आखलाय. तुम्ही किती धावांपर्यंत खेळण्याचा मनच असेल? आम्ही पण 50 ते 60 धावा करण्याचा प्रयत्न करू. स्टार कास्ट कोण असेल? स्टार करणे सर्व लोकलच आहेत. आम्ही पालघरचे आणि विरारचे आहेत. तुम्हाला सुद्धा विश ऑल द बेस्ट. खूप खूप धन्यवाद दोन्ही संघांना. चला उळे मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा रंगत पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कर गोलंदाज असेल. बॉलर नेम आर्यन. पहिला चेंडू होता, लोअर फुलटा चेंडू होता, क्रॉस द घेऊन काढलाय. शरीर असेल थोडस वळवलं गेलं आणि पहिल्या चेंडूवरती येतोय खणखणीत दणदणीत चौकार. 4 धावा. नक्कीच चांगला प्रयत्न केला होता आपल्याच पॉवर थ्रू मध्ये झेल टिपण्याचा, परंतु झेल फसला गेलाय. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या धावपटलावरती होते 4 धावा. पुन्हा एकदा वाढण्याचा प्रयत्न पाहूया. हा चेंडू असेल. हो, टॉस्का बॉसला मानवंदना करणारा अप्रतिम नेत्रदीपक षटकार. नक्कीच आदरणीय पंच अमितजी गोलपकर साहेब यांच्या मार्फत इशारा केला तर हा असेल षटकार. ऐकूया षटकाराची डीजे मार्फत सुरील संगीत. डीजे चला धन्यवाद डीजे. कार्ड मंत्र दिला जातोय गोलंदाजाला. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 1 चौकार 1 षटकार. जणू त्याच्या बॅट पोहोचला तो. सोहेल यांच्या बॅटमधून अप्रतिम षटकार चौकाराची आतिषबाजी तर नक्की पाहायला मिळाली. पुन्हा रिव्हर्स. ओ कलात्मक क्लासिकल. पुन्हा एकदा फटकेबाजी पाहायला मिळते आणि हा चेंडू असेल यासाठी चौकार 4 धावांसाठी. चला धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. इथे मात्र काय फलंदाजी चौकार षटकारांची जणू काय आतिषबाजी केली जाते. 2 चौकार 1 षटकार. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या होते 14 धाव. इथे मात्र विकेटची संधी निर्माण केली. झेल होणार का? ओ
चांगला झेल टिपला गेला आणि एक विध्वंसक विनाशनाशक असा फलंदाज सोहेल तो चांगली खेळी करत होता तो इथं तंबूच्या आशाला होते विकेटचं पतन. करूया डीजेला पाचारण आमंत्रण डीजे. चला धन्यवाद डीजे. जास्त टीम मीटिंग घेऊ नका मित्रांनो. फलंदाज थोडा स्पीडअप घ्यायचा आहे. फलंदाजीकडे कोण जाते? ओम पांडे, ज्याने सलग सलामीच्या 2 षटक हाताळले होते, पहिलं आणि तिसरं. म्हणजे मोठा प्लेअर असल्यासारखं कर्णधार नक्कीच वाटतोय, कारण की ज्याच्याकडून 2 गोलंदाजी सुद्धा करून घेतल्या आणि आता 1 डाऊनला फलंदाजीसाठी पाहतो, म्हणजे चांगला प्लेअर असेल असं नक्कीच कर्णधाराने विश्वास दाखवलाय. त्या विश्वासात पात्र ठरणार का? तर ज्या पद्धतीने सलामी आपली कोणते पाया असेल तर आपली बिल्डिंग भरभक्कम उभी राहते, तो मात्र सोहेल संघासाठी चांगला कामगिरी करून गेलाय. सलग 1 चौकार 1 षटकार आणि 1 चौकार करून 10 धावा 14 धावांची खेळी करून मात्र गेला तंबूच्या आशाला परतला. तर मात्र नौका फलंदाज येतोय ओम पांडे. पुन्हा एकदा रिवर्स मारण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू येतोय. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या होते 14 धावा. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. शेवटचे 2 चेंडू 1 विकेट आणि 0. एक षटकार खेळ संपुष्टामध्ये. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या होते 14 धावा. टोटल टार्गेट आहे धन्यवाद डीजे. बॉलर नेम जय. 31 नंबरची जर्सी परिधान केलेला जय गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. तर फलंदाजीसाठी असेल जो आतापर्यंत नॉन स्ट्रायकर साठी उभा होता तो साई सावंत, तर त्याच्या जोडीला असेल ओम पांडे. जय गोलंदाजी मार्कवर. जय टू साई. जय साई. पहिला चेंडू चांगला चेंडू सन्मान दिला. 1 धाव पूर्ण केली. क्षेत्रशा पाहिलं तर चपळतेच्या चित्तासारखा मात्र धावत येताना पाहतो. आधीचा झेल सुद्धा त्याच क्षेत्रक्षाने घेतला. छोटासा कलाकार चांगली कलाकृती सादर करताना पाहायला मिळतोय. ओ यष्टीरक्षक चुकी करतोय. चांगला चेंडू होता आणि नशिबाची साथ मिळते आणि येतोय हा कोणत्याही प्रकारची जास्त मेहनत न करता यष्टीरक्षकाने दिलेला चौकार. सरांमार्फत चौकारचा इशारा दिला जातोय. धावसंख्येत 4 ने वाढ. 4 धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 19 धावा. जय चांगला चेंडू होता. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते जय यांची. हो व्हॉट लेग ब्रेक. क्लास 1 डिलिव्हरी. क्लास 1. एका बाजूला ओम, दुसऱ्या बाजूला जय आणि तिसऱ्या बाजूला साई. या पुढचा होणारा असेल स्वरा 11 माडा विरार. तर ओम साई संघ स्वरा 11 माडा संघाने प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकला. प्रथम फलंदाजी क्षेत्ररक्षण स्वीकारला. आपला विपक्ष संघाला केलंय
फलंदाजीसाठी आमंत्रित ओम पांड्यांचा अप्रतिम असा फटका होता, परंतु तितकाच चांगला झेल टिपला गेला आणि विकेट गिरता हुआ, संगीत बसता हुआ डीजे. नौका फलंदाज येतोय तौफिक. हॅट्रिक. जय यांच्यासाठी हॅट्रिक चान्स असेल. विशाल पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. हो, इथे मात्र चांगला चेंडू होता, सन्मान दिला. जय चांगला फिरकी गोलंदाज म्हणजे ज्याची ओळख आहे तो जय. इथे मात्र चांगली कमालीची कामगिरी करताना पाहायला मिळतोय. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या होते 2020. दोन षटकाचा खेळ संपुष्टामध्ये धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते समीकरण असेल 18 चेंडू 33 धावेची गरज. दोन षटक पुन्हा एकदा षटकार येताना पाहायला मिळतोय. चांगली फलंदाजी पाहायला मिळते. षटकार येताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा एक धाव.
पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न चांगला होता. हा चेंडू जाणार का सीमारेषा पलीकडे आणि हा सुद्धा चौकार येताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा 4 धावा येताना पाहायला मिळतोय. चला धन्यवाद डीजे. साई सावंत इथे क्लास दाखवताना पाहायला मिळतोय. चौकार षटकांची आतिषबाजी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा शेतचा दिशेत चढवला चेंडू. अप्रतिम. हवाई सुंदरीला हाय बाय करत हा चेंडू जातोय षटकार. क्लास 1 फलंदाजी डीजे. साई 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 नाव घ्यायला भाग पाडतोय. ओम साई श्री साई साई साई. चांगली फलंदाजी खेळताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न चांगला होता. एक धाव धावसंख्या देखणे वाढ. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या होते 39 धावा. शेवटचा चेंडू शेषर षटकामधील 13 चेंडू 15 धावेची गरज. पुन्हा एकदा क्रॉस लाईन घेऊन काढलाय. नो मॅच मध्ये चेंडू असेल. चेंडू जाणार क्षेत्ररक्षणाला हाय बाय करत आणि हा येतोय चौकार. 4 धावा येताना पाहिलं होतं. चांगला प्रयत्न केला होता सीमारेषेलगत परंतु चेंडूनं मोमेंटम बदलला. फिल्मी स्टाईल मध्ये चेंडूनं सीमारेषा पलीकडे जाणं पसंत केलं आणि 4 धावा येताना पाहायला मिळतं. ऐका डीजे मार्फत एक सुरील संगीत डीजे. चला धन्यवाद डीजे. आता मात्र समीकरण असेल 12 चेंडू 11 धावेची गरज. कल्पेश मोरे मकरंद मोरे यांचं सुद्धा आगमन होत आहे. त्यांचं सुद्धा आयोजकांमार्फत सहर्ष स्वागत आणि आभार. पुढे मैदानाच्या दिशेने 12 चेंडू 11 धावेची गरज. साई पुन्हा एकदा जय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. निर्णायक षटक हाताळताना पाहायला मिळते. बाईच्या सोबत एक धाव. धावसंख्या देखणे वाढ. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या होते 44. दहा चेंडू 10 धावेची गरज. पुन्हा एकदा हो हो रिव्हर्स आणि तितकाच चांगलासा झेल. बॉल टू बॉलची मॅच होती. कदाचित कौतिकला घाई करायची गरज नसावी परंतु रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आणि अपयश. विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. विकेट गिरतावा संगीत बसतावा डीजे.
आणि हा चेंडू जातोय हँडसम स्टाईल मध्ये षटकार. आदिल यांच्या बॅट मधून येतोय षटकार. आदिल ऐकूया डीजे मध्ये छोटस सुरील संगीत डीजे. चला धन्यवाद डीजे. डीजे धन्यवाद. पुन्हा चांगला चेंडू होता तितका चांगलाचा खोदून काढलाय चेंडूला. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्याचा प्रयत्न करणार का परंतु काही गरज नसावी. धावसंख्या देखील वाढ होते. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या होतीये 51 धावा. 3 धावेची गरज असेल विजयासाठी. पूर्ण 3 षटकांचा खेळ संपुष्टामध्ये. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या होते 52 धावा. आता 6 चेंडू 2 धावेची गरज असेल विजयासाठी. तोपर्यंत ऐकूया डीजे मार्फत एक छोटं सुरील संगीत डीजे. चला धन्यवाद डीजे. 54 मिनिट स्कोर आला 52. $53 हुआ था 54 टू विन है. आणि विजेता संघ ठरताना पाहायला मिळतोय अजय विलन संघ. विजेता संघाचं अभिनंदन आणि पराभूत संघाला खूप खूप शुभेच्छा. चला पुढचा संघ असेल ओम साई विपक्ष स्वरा 11 म्हाडा विरार. चला